मी पन्हाळगड उतरून तळवटाला आला तेव्हा सूर्यगड चढून बुरुजावर गेला होता. चैतन्यमय झालेलं वातावरण कसं बेबंद भासत होतं. पन्हाळगडापासून विशालगडापर्यंत ती सह्याद्रीची प्रचंड रांग चैत्र पालवीनं गज बहरलेली होती. अनंत रान फुलांनी वारा धुंद झाला होता. पिकली पानं गळून खच झाला होता. त्यांच्या जागी नवी पानं डोलत होती. रंगीबेरंगी पाखरांच्या भराऱ्या, ससमोरांगीची प्रखर झडप, बहिरी ससाण्याची जोरदार सुळकंडी, यामुळे ते गगन नुसतं रणमैदान झालं होतं. ती घनदाट झाडी, तो विशाल पर्वत, त्यावरचे ते गड नि वाडे पाहून छाती धडधडत होती. डोळे दिपत होते. मी मनात पुटपुटलो. इथंच मराठ्यांनी वाट धरून अस्मिता दाखविली. पायथ्याला येऊन मी सागावकडे वळणार इतक्यात एक मंजूळ आवाज आला. त्या उग्र भयान जंगलात ही बाई कोण? मी दचकून पाहिलं तेव्हा एक 17 वर्षाची सुंदर तरुणी माझ्याकडे येताना दिसली. तिचा चेहरा तरतरीत नि विलोभनीय दिसत होता. तिचे डोळे टपोरे नि पाणीदार होते. त्यात चपलता होती. रेखीव भुया, टोकदार नाक, यामुळं तिच्यात ऊन काहीच भासत नव्हतं. त्याचबरोबर तिचा देह निरोगी आणि रसरशीत होता. आपल्या उभार उरोजावरचा रेशमी पदर तिनं डाव्या हाताच्या 2 बोटात कायमचा धरून ठेवला होता. मयूरपंखी रेशमी लुगड्यानं तिचं स्वरूप द्विगुणित केलं होतं. ती भलतीच बेरकी असावी असा माझा समज झाला. कुठं जायचं आहे तुम्हाला? तिनं जवळ येऊन हसतमुखानं प्रश्न केला आणि माझ्यावरून नजर फिरवली. सागावला जाणार, मी उत्तर दिलं तेव्हा तिनं निश्वास टाकला. बरं झालं बाई, मी घाबरले होते सोबत मिळावी म्हणून, पण देवानं माझं घरानं ऐकलं आणि तुम्हाला धाडलं. डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तिला न्याहाळून घेतली. तुला कुठं जायचं मी विचारलं तेव्हा पायाचा ठसा फुपाटात उडून त्याकडे पाहत ती उत्तरली, मला सागावलाच जायचं आहे. माझी मावशी आहे सागावात. नंतर मी भेडसगावला जाणार. नंतर मी प्रश्न केला नाही. वाट धरली. ती माझ्या मागून चालू लागली. मी हळूच म्हणाली, तुम्ही भाबडे आहात. कशावरून? मी कुठं जायचं म्हणतात तुम्ही खरं बोलला. ती बोलू लागली. म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकून निघाले. जर तोच प्रश्न तुम्ही मला विचारला असता तर मी तुम्हाला खोटं सांगून भलतीकडेच नेलं असतं. हे ऐकून मला हसू आलं, कारण मी मुळीच खरं बोललो नव्हतो. मला सागावला जायचं होतं, पण सागाव हे माझं गाव नव्हतं. दुसरी गोष्ट, ती खरी बोलली नसावी असा माझा पक्का समज होऊन बसला. काहीतरी भानगड आहे असं मला वाटू लागलं. परंतु 2 लबाड सहप्रवासी एकत्र निघाल्यानंतर हा प्रवास कसा होणार याचं मला हसू येत होतं. तू का घाबरली होतीस मी विचारलं. या भागात काही लोक फार वाईट आहेत. काही फरारी आहेत. बायांना डोंगरात गाठून अब्रू घेतात. एकट्या दुकट्या बाईला असं जाताच येणार नाही, ती म्हणाली. मग तू एकटी का बाहेर पडली आहेस? पुन्हा मी प्रश्न केला तेव्हा ती गंभीर झाली. आपली गती वाढवून माझ्या बरोबर येऊन आपली कथा सांगू लागली. माझा नवरा संशयी आहे. मी अशी साधी आहे, पण नवऱ्यापेक्षा मी 100 पटीनं देखणी आहे. म्हणून नवरा मला सारखा छळत असतो. मी हसले की तो चिडतो, नव्हे मनातून रडतो. बरं, हसणं ही मला एक खोडच जळली आहे. आणि माझे हे डोळे दृष्ट आहेत. माझी नजर चपळ आहे, पण दाहक आहे. ती मला जाळीत असते. मी कसंही पाहिलं तरी सासरची माणसं एकदम पिसाळतात. मी दुर्वतनी आहे असं नवऱ्याला सांगतात. तापल्या तव्यावर भाकरी जळावी तसा नवरा जळतो आणि मग मलाही जाळतो. खरं सांगू, मी दुष्ट नाही. मी नवऱ्याला देवा इतकं मानते. हृदय उघड करून दाखवते. पण त्याचं मन संशयानं आंधळ झालं आहे. त्याला माझं निर्मळ हृदय गढूळ दिसतं. माझा एक चुलत दीर आहे. तो गोरा आहे, देखणा आहे, दिसण्यात भारी उमदा आहे. माझ्या नवऱ्यापेक्षा तो 100 पटीने सुंदर आहे. माझ्यासारखी बाई त्याला दूर ठेवूच शकत नाही, असा आहे तो. पण देव जाणे काय झालं, त्याला माझ्या डोळ्याचं वेडच लागलं. तो रोज मुद्दाम येऊ लागला. अगदी कोण का घरात असेना.
तो काही ना काही सबब सांगून घरात आतपर्यंत येऊन माझ्या पुढे बसे आणि मला एकटक पाही. मलाही त्याचं नवल वाटू लागलं. पुढं पुढं तर मी जिकडं जाईन तिकडं तो येई. मी पाण्याला निघाले की तो निघे. रानात जावं तर तो तिकडे दिसे. तो वेळाच झाला आणि तो सर्व प्रकार नवऱ्याला उमगला. तो तर एका महिन्यात वेळाच झाला आणि मलाही वेळ लावू लागला. नवरा मत्सराने जळत होता. दीर मला पाहण्यासाठी सरपडत होता. त्या दोन अग्नीत माझी राख होत होती. एके दिवशी मी धीर केला आणि धीराला विचारलं, तुम्ही हे काय रमला आहे? तेव्हा तो नि मी आम्ही दोघे शेतात होतो. वेळ दुपारची होती. आसपास कुणीही नव्हतं. तो हसून म्हणाला, मला काय झालंय ते मलाच कळत नाही. हा, एवढं खरं की तुला पाहिल्यापासून मला चैन पडत नाही. तुझे हे दोन डोळे आणि त्यावरच्या या भुवया, ते पापण्यांचे लांब केस हेच रोज स्वप्नात येतात आणि ते पाहण्यासाठी माझा जीव वेडापिसा होतो. तेव्हा मी त्याला विचारले, मी एकाची बायको आहे हे लक्षात आहे ना? तेव्हा तो खिन्न मलूल हसत म्हणाला, मी कधी काय म्हणतो? मी फक्त तुला पाहतो. मला तुझे डोळे पाहावेसे वाटतात, एवढंच. मला त्याची दया आली. काळजात कळ उठली. मी म्हणाले, डोळे गोड दिसतात, पण त्याच डोळ्यात ओळख नांदत असते. सोन्याची किंमत कसोटी सांगते, तद्वत नात्याची महती नजरेला कळते. जर हे डोळे तुमच्या स्वप्नात येत असतील तर मी ते खुरप्याच्या पातीनं फोडून घेईन, पण हा छळ मला नको. हे ऐकून धीर घाबरला. जणू माझे ते रक्तबंबाळ डोळे त्याला कल्पनेने दाखवले. तो उठला. नको नको, तू डोळे फोडून घेऊ नको, असं म्हणून तो निघून गेला. त्याच वेळी माझा नवरा तिथे आला. त्यानं धीराची पाठमोरी आकृती पाहिली आणि तो वेडावला. गीता, तो कोण गेला? धीर, का आला होता? मला काही गोष्टी विचारायच्या होत्या. कसल्या गोष्टी? याच की तो माझ्या पाठी का लागला आहे. मग विचारल्या? हो, विचारल्या आणि त्यानं चूक कबूल केली. खोटं, मी मनात भरत नाही म्हणून तू अशी त्याला एकांती भेटून पाप करतेस. हे ऐकून मी ओरडले. त्याच्या पाया पडले. नाना परीनं मी त्याला विनवले, पण त्याचा संशय वज्रलेप झाला होता. तो एकेना. अखेर एका गोष्टीवर तो तयार झाला. तो म्हणाला, विशाळगडावर खऱ्या खोट्याचा निवाडा करणारा देव आहे, तिकडं चल. जर तिथं तू खरी ठरलीस तर ठीक, नाहीतर तुझी तू नि माझा मी. काल आम्ही विशाळगडावर पोहोचलो. तेव्हा एका माणसाने एका पातेल्यात गोड तेल आणून ते चुलीवर कढवलं. त्यात एक पैसा टाकला. तेल जेव्हा कडकडून कढू लागलं तेव्हा तो देवमाणूस म्हणाला, हा बाई, तू जर पवित्र आहेस तर तू तेलातील पैसा काढून दे. जर तुझा हात जळाला तर तू पापी, नि जर तुला काहीच इजा झाली नाही तर तू देव. ते ऐकून मी भ्याले नि म्हणाले, तुम्हीच ते करा. मी पापी आहे असं म्हणून तो पैसा काढा. जर तुमचा हात जळाला नाही तर मी पापी. त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळला आणि काठी घेऊन माझ्या अंगावर आला. त्यानं मला 100% गुन्हेगार म्हणून निर्णय दिला. मीही आता गुन्हेगार म्हणून माहेरी जात आहे. ही सर्व कथा ऐकून माझ्या काळजात पाझर फुटला. मी स्तंभित होऊन विचार करू लागलो, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा तो लबाड भाव पाहून मी बावचळून गेलो. तोच ती म्हणाली, एक गोष्ट बोलू? हो, बोल ना, पण मला भाबडा म्हणू नको. या भागातून जाणं धोक्याचं आहे. ती म्हणाली, मी म्हणजे एक धोका आहे. मी तुमची कोणी नाही. हे जर एखाद्या गावगुंडाला समजलं तर तो मला पकडून ठेवेल. मी जन्मातून उठेल. मी उलट प्रश्न केला तेव्हा तिनं काहीच न बोलता माझ्या खांद्याचं बोचकं आपल्या डोकीवर घेतलं. पदर नीटनेटका घेऊन एखाद्या नव्या नवरीसारखी चालू लागला. नंतर हळूच म्हणाली, माझं नाव गीता आहे. कोणी विचारलं तर बायको म्हणून सांगा. म्हणजे? मी दचकताच ती कपाळीवर आठी घालीत म्हणाली, दचकाया काय झालं? अशी बायको दिल्याबद्दल देवाचा उपकार माना. चला. मला तिची भीती वाटू लागली आणि माझा तो पडेल चेहरा पाहून दगडावर रुपये ओतावे तशी ती हसली.
त्यावेळी मी एका दुसऱ्या विवंचनेत गुंतलो होतो. ती वाट माझ्या पायाखालची नव्हती. मी प्रथम त्या वाटेने जात होतो, त्यामुळे घोटाळा झाला होता. सूर्य बराच फिरला होता. सागाव पुष्कळ दूर होतं. ही गोष्ट आता मला उमजली होती. तेव्हा आम्ही एक डोंगर चढत होतो. 1.5 मैलाची उतरण, नंतर पायथ्यापासून 2 मैल सागावं. हा 7 मैलाचा डोंगरी प्रवास थोड्या वेळात शक्य नव्हता, म्हणून मी चिंतातूर होऊन पाय उचलत होतो. गीता पळत होती. सूर्यास्तापर्यंत आम्ही बरीच मजल मारली. चढून चढून माथाही ओलांडला नि उतरणी समीप येऊन दाखल झालो. ऐन उतरणीजवळ खिंडीत एक लहानसा गाव होता. ती वाट त्या गावातूनच जाऊन पुढे डोंगर उतरली होती. वाटेकडेलाच एक देऊळ होतं नि तिथं 7-8 माणसं बोलत बसली होती. त्यात एक म्हातारा मोठा चाणाक्ष होता. पिवळा पटका बांधून तो एटीत बसला होता. त्यानं पांढऱ्या मिशा कातरून ओठाबरोबर सारखे केल्या होत्या. तो कावळ्यासारखा कावराबावरा दिसत होता. पलीकडे 2 पहिलवान बसले होते. ते तांबट मातीनं लडबडले होते नि धिप्पाड होते. आम्ही जवळ येताच ती मंडळी बावरली. म्हातारा चेकाळला. पहिलवान मला पाहण्याऐवजी गीताकडेच पाहू लागले. एक जण तिच्याकडे एकटक पाहत मिशीचा शेंडा पिळू लागला. त्याची नजर जणू तिला पिळूनच काढीत होती. इतक्यात तो म्हातारा म्हणाला, कोण गाव पाहुणं? सागाव, मी उत्तर देऊन पुढे सटकू लागलो. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, थांबा की, ही कोण बायको वाट? हो. डोंगरातनं जायचं, वाईच लवकर निघायचं. झाला उशीर, जातो आता, मी म्हणालो. म्हातारा मला घोटाळून थांबू लागला. तो काहीतरी विचारित होता. मी उत्तर देत होतो. तेवढ्यात ते 2 पहिलवान एकमेकाला खुणवून निघून गेले. तेव्हाच मला त्यांचा संशय आला. मी पाय काढला. डोळ्याच्या उजेडानं डोंगर उतरायचा नि मग पायाच्या आदमासानं सागाव गाठायचं असा विचार करून मी निघालो. तेव्हा गीता घाबरली होती. एकाएकी तिचा चेहरा पडला होता. ती केविलवाना स्वर काढून म्हणाली, ते दोघं पुढे गेले, ती नक्कीच काहीतरी होणार. मलाही त्यांचा संशय आला होता. त्याला पुष्टी मिळताच मीही खचलो. कडूस पडत होतं. तोंड ओळख मोडत होती. 1.5 मैल डोंगर उतरायचा होता, तोही किर्र झाडीतून. बरं, त्या गावात रात्र काढावी तर तेही शक्य नव्हतं. ते 2 पहिलवान त्याच गावचे होते. आयती वाघाच्या घरी शेळी पाहुणे. आता गेल्या वाचून गत्यंतरच उरलं नाही. चल, हिम्मत सोडू नको, मी उद्गारलो. जिथं उतरण्याची पायवाट होती तिथं दोन्ही बाजूनं सोंडपं पुढं जाऊन त्यांना खेकड्याच्या 2 नाग्यांचा आकार आला होता. आम्ही उतरणीजवळ आलो. तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा पुन्हा धीर आला नि पायास वेग आला. आम्ही भरभर उतरू लागलो. 2-3 वळण घेऊन माथ्यावर पोहोचलो आणि वरून शीळ वाजली. ती डोंगरात वळवळत पळाली. आम्ही भयंकर भयभीत झालो. तेव्हा आमच्या डोकीवरचे आकाश लखलखीत होते. बाकीचा डोंगर अंधारात बुडत आला होता आणि झाडांच्या बुडख्यात त्या गर्द झाडीत अंधार मावत नव्हता. फक्त वरच्या उजाळ्यानं ती मळवाट तेवढीच दिसत होती. शीळ येऊन आमच्या उरात तरवारीप्रमाणे शिरली. आम्ही वर पाहिलं तेव्हा एक आकृती खाली येताना दिसली. लगेच आम्ही खाली पाहिलं तेव्हा दुसरी आकृती वर येत होती. आम्ही मध्ये सापडलो होतो. मी विचार केला आणि भरकन वाट सोडून बाजूला झाडीत शिरलो. ते दोघे एका जागी येईपर्यंत आम्ही दोघांनी कपारीत बरीच दौड मारली. परंतु गळून पडलेली पानं पायाखाली चरचरू लागली आणि त्यांनीच घात केला. कारण त्या आवाजाच्या रोखानं ते दोघे आमच्याकडे धावत आले. परंतु त्या पानांनी पुन्हा आमच्यावर उपकारही केले, कारण त्यांची आम्हाला अचूक चाहूल लागली. लगेच थोडे वर चढून परत मुख्य वाटेकडे दौड घेतली, अगदी जीव मुठीत घेऊन. आणि पुन्हा घात झाला. आमची चाहूल त्या दोघांना लागली. तेही परत धावत येताना पुन्हा ती पानं चरचरत होती. ते आल्याचं लक्षात येताच आम्ही परत आडवी धूम ठोकली. मी सर्व शक्ती एकवटून त्या 2 बिलंदर डाकूंना चुकवीत होतो. तंकास घालून गीता माझं बोचकं सांभाळून अगदी सावलीसारखी माझ्याबरोबर धावत होती.
ते भयंकर संकट खरं म्हणजे गीतावर होतं हे तिनं जाणलं होतं. ती पळत होती.